शिवसेना पक्ष आणि चिन्हाबद्दल निवडणूक आयोगानं जो निकाल दिला होता, त्याचं असं पोस्टमॉर्टम आज सुप्रीम कोर्टामध्ये कपिल सिब्बल यांनी केलं आहे, की त्याला खरोखर तोड नाही आहे. एखाद्या गोष्टीच्या चिंधड्या उडवणं काय असतं, हे जर तुम्हाला अनुभवायचं असेल, तर त्यांचा सुप्रीम कोर्टातला आजचा युक्तिवाद हा खरोखर बघण्यासारखा आहे. निकाल काहीही लागो, पण या देशामध्ये जेव्हा सगळ्या संवैधानिक संस्था मोडीत निघत होत्या, त्यावेळी कायद्याच्या मुद्द्यावरती, संविधानाच्या मुद्द्यावरती कोणीतरी एक वकील इतक्या पॅशनेटली या वयामध्ये भांडत होता, युक्तिवाद करत होता, याची नोंद या देशातल्या लीगल हिस्ट्रीला कधी ना कधी, कुठे ना कुठे घ्यावी लागेल. निवडणूक आयोगाचा हा जो निकाल आहे 17 फेब्रुवारी 2023ला आला आणि तो किती चुकीचा आहे याच्याबद्दल अगदी मुद्देसूद पद्धतीनं कपिल सिब्बल यांनी आज आर्ग्युमेंट केलं आहे. आणि आजचा युक्तिवाद ऐकताना मला राहून राहून वाटत होतं की कुठं ना कुठंतरी ज्या अधिकाऱ्यांनी हा निकाल दिला त्यांचा चेहरा लोकांना कळला पाहिजे. म्हणजे आर्ग्युमेंटबद्दलच्या बातम्या दाखवताना, त्याच्याबद्दलच्या हेडलाईन करताना मुळात हे अधिकारी कोण आहेत, त्यांचे फोटो, त्यांचा चेहरा या देशाला कळला पाहिजे. कारण आजचा युक्तिवाद जर तुम्ही ऐकला तर तुमच्या लक्षात येईल की घटनेची सगळी पुस्तकं बाजूला सारून, नियम बाजूला सारून आणि या देशातली राजकीय प्रणाली धोक्यात आणून कशा पद्धतीनं निवडणूक आयोगानं हा निकाल दिला आहे. सुप्रीम कोर्टानं 2 प्रश्न कपिल सिब्बल यांना विचारले होते. व्हॉट इज युअर डिफेन्स ऑन लॉ? कायद्याच्या दृष्टीनं तुमचा बचाव काय आहे? आणि दुसरा मुद्दा म्हणजे तुमचा पक्ष लोकशाहीनुसार वागत नाही या आरोपाचं खंडन करा. या 2 मुद्द्यांवरती त्यांचं आजचं आर्ग्युमेंट होतं. आणि हा जो निकाल आहे निवडणूक आयोगाचा, तो मुळात कसा चुकीचा आहे याच्याबद्दलचे 4 पॉईंट कपिल सिब्बल यांनी सांगितलं. आणि एखाद्या हुशार वकिलाचं लक्षण काय असतं बघा, की निकालाबद्दलचे मुद्दे सांगण्याच्या आधी मुळात हा निकाल देण्याचा अधिकारच त्यांना नव्हता, हे सुद्धा त्यांनी मुद्देसूद पद्धतीनं पटवून दिले. म्हणजे आपल्या देशाच्या घटनेनुसार निवडणूक आयोगाला जे अधिकार दिलेले आहेत त्याच्यामध्ये त्यांनी एखाद्या राजकीय पक्षाची घटना योग्य आहे की नाही याच्या खोलात जाण्याची गरज नसते. त्यांनी उपलब्ध घटना काय आहे याच्यानुसार आर्ग्युमेंट करायचं असतं, त्याच्यानुसार निकाल द्यायचा असतो. आणि आपल्या अधिकारात नसलेल्या गोष्टींमध्ये निवडणूक आयोग शिरतं आणि या सगळ्या असंवैधानिक गोष्टी करत आहे, हे कपिल सिब्बल यांनी आजच्या युक्तिवादामध्ये दाखवून दिलं आहे. 4 गोष्टी होत्या. त्यांनी सुप्रीम कोर्टाला सांगितलं की पॅराग्राफ 15 ऑफ द सिम्बॉल्स ऑर्डर जो आहे त्याचं कशा पद्धतीनं निवडणूक आयोगानं चुकीचं आकलन केलेलं आहे. मी तुम्हाला 4 मुद्द्यांवरती सांगतो. पहिली गोष्ट म्हणजे शिवसेना पक्षामध्ये फूट पडलेली आहे, राजकीय पक्षामध्ये फूट पडलेली आहे हे गृहीत धरणं निवडणूक आयोगानं, जी की पडलेली नव्हती. हे का होतं हे मी तुम्हाला नंतर सांगतो, आधी फक्त मुद्दे सांगतोय. दुसरा मुद्दा की डिटर्मिनेशन दॅट द टेस्ट ऑफ द पार्टी कॉन्स्टिट्यूशन वॉज नॉट ॲप्रोप्रिएट फॉर डिसाइडिंग द डिस्प्यूट. म्हणजे बघा, निवडणूक आयोगाला असे निकाल देताना एक टेस्ट असते पहिली. कुठल्या कसोटींच्या आधारावरती निकाल द्यायचा असतो, तर पहिली घटनेची कसोटी. घटनेनुसार कुठला रायव्हल ग्रुप जो आहे तो योग्य आहे, त्याचं वर्तन योग्य आहे हे ठरवायचं असतं. पण इथं त्यांनी काय केलं की पार्टी कॉन्स्टिट्यूशन, पक्षाची घटना योग्य नाही आहे शिवसेनेच्या प्रकरणामध्ये निकाल देण्यासाठी, हे कुठल्या आधारावरती केलं ते चुकीचं होतं, हे त्यांनी सांगितलं. तिसरा मुद्दा, डिटर्मिनेशन दॅट द ॲप्रोप्रिएट टेस्ट वॉज द टेस्ट ऑफ मेजॉरिटी. म्हणजे केवळ मेजॉरिटी, बहुमताची टेस्ट जी आहे ती, आणि ती देखील कुठे, तर ऑर्गनायझेशनल विंगमध्ये नाही आहे, तर लेजिस्लेटिव्ह पार्टीमध्ये. आणि म्हणून चौथा मुद्दा जो आहे की ऑर्गनायझेशनल पार्टीमधली मेजॉरिटी ठरवू शकत नाही आहे, म्हणून आम्ही लेजिस्लेटिव्ह पार्टीच्या मेजॉरिटीच्या आधारे निर्णय देतोय. हे जे 4 गृहीतकं या निकालामधली आहेत ती कशी चुकीची आहेत हे कपिल सिब्बल यांनी आपल्या आजच्या युक्तिवादामध्ये मुद्देसूद पद्धतीने सांगितलं. आणि पहिला युक्तिवाद तोच होता की निवडणूक आयोगाला मुळामध्ये या सगळ्यामध्ये त्यांनी जे एक अझम्पशन केलं की ही पार्टीमधली फूट आहे, पॉलिटिकल पार्टीमधली. लक्षात घ्या, पॉलिटिकल पार्टी आणि लेजिस्लेटिव्ह पार्टी. लेजिस्लेटिव्ह पार्टी म्हणजे आमदार, खासदार जे निवडून येतात विधान परिषदेवरती, राज्यसभेवरती असेल, विधानसभेवरती. पण ते म्हणजेच पक्ष नसतो. पॉलिटिकल पार्टी वेगळी असते. आणि इथं जी फूट पडलेली होती शिवसेनेमध्ये ती केवळ विधिमंडळ पक्षातली म्हणजे लेजिस्लेटिव्ह पार्टीतली फूट होती. पॉलिटिकल पार्टी तशीच होती. आणि कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाचा पंचनामा केला
की ज्या 3 निकालांचा त्यांनी हवाला दिलेला होता, एकतर इंदिरा गांधींच्या काळामध्ये काँग्रेसमध्ये पडलेली फूट, केरळ काँग्रेसमध्ये पडलेली फूट आणि समाजवादी पक्षातली 2017ची फूट. बघा आता या 3 निकालांचा हवाला देत नंतर शिवसेनेच्या पक्षामधलं आर्ग्युमेंट जे आहे ते निवडणूक आयोगानं आपल्या निकालात केलं आहे. पण मुळात हे 3ही निकाल जे आहेत ते पॉलिटिकल पार्टी म्हणजे राजकीय पक्षातली फूट होती. तिथं कोणतरी 2 रायव्हल ग्रुप जे आहेत, केवळ आमदार खासदार नव्हे, पार्टी ऑर्गनायझेशनमधले ते दावेदार होते. म्हणजे उदाहरणार्थ समाजवादी पक्षाच्या केसमध्ये मुलायम सिंग आणि अखिलेश यांच्यातला तो वाद होता आणि दोघांच्या बाजूनं त्यावेळी पॉलिटिकल पार्टीमधले वेगवेगळ्या पद्धतीनं डिवायडेशन झालेलं होतं. इथं मुद्दा काय आहे, इथं फक्त आमदार गेले आणि ते पण कसे, पहिल्या दिवशी 16, मग नंतर हळूहळू म्हणजे पहिला दिवस 21 जूनचा, 25 जून आणि मग नंतर 2 जुलै असं करत करत आमदारांची संख्या वाढत जाते. 31पर्यंत सुरुवातीला होती आणि नंतर ती अजून जास्त वाढली. पण मुळात ही केवळ आणि केवळ पॉलिटिकल पार्टीतली फूट नव्हती, लेजिस्लेटिव्ह पार्टीतली फूट होती आणि त्याच्या आधारे निवडणूक आयोगानं हा निकाल देणं हे पूर्णपणे चुकीचं आहे, हे कपिल सिब्बल यांनी सांगितलं. आता कपिल सिब्बल यांनी या संपूर्ण आर्ग्युमेंटमध्ये हे पण सांगितलं की निवडणूक आयोगानं या सगळ्या प्रकरणामध्ये हे गृहीतच धरलं नाही की शिवसेना पक्ष जो आहे तो वेगळा आहे. आणि गंमत बघा की 2018ची शिवसेनेची घटना चुकीची आहे असं एकनाथ शिंदे सांगतात, पण मुळात त्याच घटनेच्या आधारावरती त्यांना आत्तापर्यंत शिवसेनेमध्ये पदं मिळत आलेली होती. म्हणजे एकीकडे तुम्ही त्याच घटनेचे लाभार्थी आणि तुम्ही वेळ आल्यानंतर मात्र सांगताय की नाही, ही घटना योग्य नाही आहे आणि म्हणून 1999च्या घटनेकडे जाऊयात. म्हणून हे सगळं आर्ग्युमेंट जे आहे ते आजच्या निकालातलं असं होतं की ज्याच्यावरती कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केला. आता या सगळ्यामध्ये अजून एक गोष्ट फार महत्त्वाची आहे बघा. ज्यावेळी आमदारांना घेऊन शिंदे सुरतला गेले आणि त्याच्यानंतर त्यांनी स्वतःची नेमणूक जी आहे ती मुख्य नेता म्हणून केली, ती कधी 22 जुलै 2022च्या आसपास त्यांनी प्रतिनिधी सभेची एक बैठक बोलावली आणि त्या प्रतिनिधी सभेमध्ये काय केलं तर उद्धव ठाकरेंना पक्षप्रमुख पदावरनं बाजूला केलं आणि स्वतःची मुख्य नेता म्हणून निवड केली. आता हे किती चुकीचं आहे बघा. एकतर तुम्ही 2018ची घटना जी आहे ती योग्य नाही आहे असं म्हणता, बरोबर, आणि मग एकनाथ शिंदे, कपिल सिब्बल यांचं आर्ग्युमेंट होतं की प्रतिनिधी सभा बोलावतायत, त्याच्यानंतर स्वतःला मुख्य नेता म्हणून नेमतायत, हे कुठल्या घटनेनुसार, म्हणजे त्या घटनेचा काही आतापताच नाही आहे आणि तरीसुद्धा तुम्ही या सगळ्याला मान्यता कशी दिलीत, हा कपिल सिब्बल यांचा जो प्रश्न होता तो अक्षरशः एखाद्या बाणासारखा या सगळ्या आर्ग्युमेंटमध्ये घुसणारा होता. कारण बरोबर आहे, तुम्ही शिवसेना पक्षप्रमुख पदावरनं उद्धव ठाकरेंना हटवताय आणि स्वतःची मुख्य नेता म्हणून नियुक्ती करताय, हे कुठल्या अधिकारामध्ये तुम्ही केलं याच्याबद्दल काहीही निवडणूक आयोग विचारत नाही, त्याच्याबद्दल काहीही सांगत नाही आहे. आता अजून एक गोष्ट लक्षात घ्या की प्रतिनिधी सभा, कार्यकारिणी हे सगळं बोलवून त्यांनी या सगळ्या व्यवस्थेला नंतर बेकायदेशीर ठरवलं. म्हणजे ज्या घटनेच्या आधारातनं ह्या बैठका बोलवायच्या त्याच घटनेला नंतर स्वतः बेकायदेशीर म्हणायचं. हा जो मुद्दा आहे तो कपिल सिब्बल यांनी याच्यामध्ये आर्ग्युमेंट केला. आणि दुसरा मुद्दा हा होता की आपल्या देशामध्ये लोकप्रतिनिधी कायदा आहे, ज्याला पीपल्स रिप्रेझेंटेटिव्ह ॲक्ट असं म्हटलं जातं. त्याच्यानुसार पॉलिटिकल पार्टीजला, राजकीय पक्षांना रजिस्ट्रेशन करणं आवश्यक असतं. आणि हा मुद्दा जो आहे तो इथं लक्षात घेतला पाहिजे की ते रजिस्ट्रेशन का आवश्यक आहे ते सुद्धा नंतर आलं आहे. म्हणजे याच्या आधी काय व्हायचं की पॉलिटिकल पार्टीज म्हणजे एक ऑर्गनायझेशन समजल्या जायच्या, निवडणूक चिन्हासाठी त्या निवडणूक आयोगाकडे अपील करायच्या आणि मग त्यांना निवडणूक चिन्ह मिळायचं. रजिस्ट्रेशनची आवश्यकता त्याच्या आधी नव्हती. पीपल्स रिप्रेझेंटेटिव्ह ॲक्टनुसार ती लागू झाली. याचं कारण होतं की आपल्या देशातले राजकीय पक्ष हे घटनेनुसार वागले पाहिजेत. ज्या घटनेनुसार आपलं काम चालतंय त्याच घटनेतली तत्त्व पक्षांनी सुद्धा अंमलात आणली पाहिजे, त्याच्यानुसार वागलं पाहिजे. आणि मग मुद्दा लोकशाहीच्या नियंत्रणाचा आणि मग ठराविकच अमाऊंटमध्ये तुम्हाला प्रतिनिधी जे आहेत ते नियुक्त करता येतील, बाकीच्यांच्या निवडणुका झाल्या पाहिजेत वगैरे वगैरे सगळे नियम आले. कपिल सिब्बल यांचं आर्ग्युमेंट काय होतं, आणि हेच चाणाक्ष हुशार वकिलाचं लक्षण असतं
की त्यांना प्रश्न हा विचारलेला होता की तुमच्या पक्षामध्ये लोकशाही नाही आहे असा जो आरोप होतोय त्याचं खंडन करा. त्यांचं म्हणणं काय होतं बघा, त्यांनी उलटा प्रश्न फिरवला की एक वेळ असं धरून चाला की आमच्या पक्षामध्ये लोकशाही नाही आहे, तरीसुद्धा जास्तीत जास्त काय व्हायला पाहिजे, जर समजा आमची पार्टी डेमोक्रेटिकली बिहेव करत नसेल तर काय लगेच आमचं चिन्ह काढून दुसऱ्या गटाला द्यायचं नसतं. त्याच्यामध्ये सुद्धा काही प्रक्रिया आहेत. तुम्ही त्याच्याबद्दलचे आक्षेप नोंदवा, त्याच्याबद्दलच्या नोटिसा पाठवा, आम्ही त्याच्यानंतर तुम्हाला उत्तर देऊ किंवा कधीकधी सुधारणा करू ज्या गोष्टींबद्दल तुम्ही आक्षेप घेताय ते. आणि या सगळ्या गोष्टी निवडणूक आयोगाकडे वेळच्या वेळी करायच्या असतात. त्या शिवसेनेनं 2022पर्यंत केलेल्या देखील होत्या. त्याच्या सगळ्या रिसिप्ट शिवसेनेकडे आहेत. मग असं असताना एखाद्या पक्षावरती ठपका लावायचा की तुम्ही लोकशाहीनुसार वागत नाही आहेत आणि असं म्हणून त्यांचं पक्ष आणि चिन्ह काढून घ्यायचं, हे देशाच्या लोकशाहीत बसत नाही. म्हणजे कपिल सिब्बल यांनी कोर्टाचा जो प्रश्न होता त्याला उलट्या पद्धतीनं फिरवून हा युक्तिवाद केला आणि हे एखाद्या निष्णात वकिलाचं लक्षण असतं. आता पुन्हा एकदा तोच मुद्दा की हे जे 4 मुद्दे होते, या 4 मुद्द्यांच्या आधारे कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाचा हा सगळा निकाल आहे आणि 17 फेब्रुवारी 2023ला निवडणूक आयोगानं जो निकाल दिलेला होता त्याच्यामध्ये आयोगानं किती माती खाल्लेली आहे हेच तुम्हाला हा सगळा आजचा युक्तिवाद बघताना म्हणजे प्रत्येक मुद्द्यावरती कळत जाईल. म्हणजे निवडणूक आयोगाचा निकाल कसा आहे बघा, त्यांना 3 टेस्ट लागू करायच्या होत्या. पहिली घटनेची टेस्ट, मग नंतर मेजॉरिटी ऑर्गनायझेशनल विंगमधली आणि नंतर मग निकाल द्यायचा असतो. ह्यांनी काय केलं, घटनेनुसार टेस्ट द्यायला गेलो तर उद्धव ठाकरेंची पक्षप्रमुख म्हणून त्या घटनेमधलं जे स्थान आहे त्याचं जे महत्त्व आहे ते अधोरेखित करता येईल. मग शिंदेंना पक्ष देता येत नाही आहे, मग काय करायचं, मग घटनाच यांची योग्य नाही असं म्हणायचं आणि मग 2018-13ची घटना योग्य नाही आहे असं म्हणत 1999च्या घटनेपर्यंत पोहोचायचं. मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं होतं की हे 1999च्या घटनेपर्यंत का पोहोचले नीट लक्षात घ्या, कारण त्यावेळी पक्षप्रमुख हे उद्धव ठाकरेंचं पद अस्तित्वात नव्हतं, तेव्हा बाळासाहेब ठाकरेंचं पद होतं, शिवसेना प्रमुख. आणि मग मधल्या काळामध्ये जणू काही घडलंच नाही आहे आणि लोकशाहीच नाही आहे या पक्षामध्ये असा दावा करत शिंदेंनी शिवसेना पक्षावरती दावा केला, निवडणूक चिन्हावरती दावा केला. दुसरी गोष्ट ऑर्गनायझेशनल मेजॉरिटीची, ज्याच्यामध्ये स्पष्टपणे दिसत होतं की उद्धव ठाकरेंच्याकडे ती मेजॉरिटी आहे, पण निवडणूक आयोगाला त्याच्यावरती निर्णय द्यायचा नव्हता त्या मुद्द्यावरती. म्हणून त्यांनी असं सांगितलं की ऑर्गनायझेशनल स्ट्रेंथ जी आहे ती इथे आम्हाला डिसाईड करता येत नाही आहे, म्हणून लेजिस्लेटिव्ह पार्टीमध्ये जाऊयात आणि मग आमदार जास्त आहेत म्हणून त्यांचा पक्ष. आता हे किती वाईट आहे बघा. तुम्ही देशाची राजकीय व्यवस्था लक्षात घ्या की केवळ आमदार आहेत. म्हणजे आता शिवसेनेच्या केसमध्ये तर किती 40-50 आमदार होते, संख्या थोडी जास्त होती, पण समजा जर आमदारांची संख्या कमी असेल, 4 आणि 5 आमदार आहेत आणि त्या आमदारांमध्ये जर फूट पडली, 3 आमदार इकडे गेले, 2 आमदार इकडे गेले आणि 3 आमदार एखाद्या अख्ख्या पक्षावरती दावा करू शकतात का? अहो तुम्ही बाकीचं कशाला, कधी काळी या देशामध्ये भाजपचे 2 खासदार होते, त्या 2 पैकी जर एक फुटला असता आणि त्यानं जर पक्षावरती दावा केला असता तेव्हा आणि निवडणूक चिन्ह आम्हाला मिळायला पाहिजे, असले कुटील डावपेच जर त्या काळामध्ये खेळले गेले असते तर काय झालं असतं याचा पण थोडा विचार करा. आणि म्हणून हा मुद्दा जो आहे तो महत्त्वाचा आहे की राजकीय पक्षांचं महत्त्व जे आहे ते अधोरेखित कायम राहिलं पाहिजे आणि त्या आधारे या 4 मुद्द्यांच्यावरती कपिल सिब्बल यांनी आर्ग्युमेंट केलं. म्हणजे पहिलं आर्ग्युमेंट हे की तुम्ही जी शिवसेनेतली फूट समजताय पॉलिटिकल पार्टीतली, ती पॉलिटिकल पार्टीतली नव्हतीच, ती लेजिस्लेटिव्ह पार्टीतली होती. पॉलिटिकल पार्टीचं जे स्ट्रक्चर आहे, पक्षप्रमुख, प्रतिनिधी सभा, कार्यकारिणी, नेते, उपनेते, जिल्हा प्रमुख, हे सगळं जसंच्या तसं होतं. केवळ आमदार फुटतात आणि तुम्ही असं समजता पक्ष फुटलाय, चला निकाल देऊयात. जोपर्यंत पक्ष फुटत नाही तोपर्यंत तुम्हाला त्या निकालामध्ये पडता येत नाही, ही या देशाची घटना सांगते. राणा म्हणून जी एक गाजलेली केस आहे निवडणूक आयोगातली, त्याच्यामध्ये हे स्पष्ट आहे की केवळ लेजिस्लेटिव्ह पार्टीच्या स्प्लिटमध्ये निवडणूक आयोग निर्णय देऊ शकत नाही. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती आजचं हे आर्ग्युमेंट होतं. पुन्हा कपिल सिब्बल यांनी याच्यामध्ये हे पण सांगितलं, टेस्ट ऑफ पार्टी कॉन्स्टिट्यूशन वॉज नॉट अप्रोप्रिएट फॉर डिसाइडिंग द डिस्प्यूट. हे जे निवडणूक आयोगानं ठरवलं तर त्याच्यामध्ये ते असं म्हणतात, द व्हेरी पर्सन्स मेकिंग द आर्ग्युमेंट
हॅड देमसेल्स बीन अपॉइंटेड अंडर 2018 कॉन्स्टिट्यूशन. तोच मुद्दा. ते सांगतात अनडेमोक्रॅटिक आहे कॉन्स्टिट्यूशन आणि स्वतः त्याच कॉन्स्टिट्यूशनच्या अंतर्गत स्वतःला नेता म्हणून निवडतायत. आणि अंडर पॅराग्राफ 15, वन्स देअर इज अ स्प्लिट इन द ओरिजिनल पॉलिटिकल पार्टी, द इलेक्शन कमिशन हॅज टू डिसाईड विच ऑफ द रायव्हल फॅक्शन रिप्रेझेंट्स दॅट पॉलिटिकल पार्टी. म्हणजे जेव्हा दोन रायव्हल ग्रुप्स एखाद्या पॉलिटिकल पार्टीमध्ये उभे राहतात त्याच्यानंतर तुम्हाला निकाल द्यायचा असतो. केवळ आमदार फुटले म्हणून निकाल द्यायचा नसतो. या सगळ्या पार्श्वभूमीवरती कपिल सिब्बल यांचं हे आर्ग्युमेंट होतं. उद्या दुपारी पुन्हा हे आर्ग्युमेंट असंच चालू राहणार आहे. त्याच्यामध्ये पुढं काय होतं आहे आपल्याला बघावं लागेल. आत्ता उद्धव ठाकरेंची बाजू मांडली जाते, नंतर एकनाथ शिंदेंची बाजू मांडली जाईल. आत्ता जे न्यायमूर्ती आहेत, न्यायमूर्ती सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉय माल्य बागची आणि व्ही मोहना लेडीज न्यायमूर्ती आहेत. तर या 3 न्यायमूर्तींच्या पीठासमोर आत्ता हे आर्ग्युमेंट चालू आहे. मी जसं वारंवार म्हणतो आहे, सूर्यकांत फेब्रुवारी 2027ला रिटायर होणार आहेत. त्याच्या आधी निकाल येतो आहे का हे आपल्याला बघावं लागेल. कारण आत्तापर्यंत रमन्नांपासून 5 ते 6 जवळपास न्यायाधीश सरन्यायाधीश होऊन गेलेले आहेत. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती कपिल सिब्बल यांचं हे आर्ग्युमेंट आज निवडणूक आयोगाच्या या निकालाच्या चिंधड्या उडवणारं होतं. निवडणूक आयोगानं निकाल दिला खरा, पण त्याच्यामध्ये कुठल्या कॉन्स्टिट्युशनल गोष्टींचा आधार होता, नियमांचा आधार होता हे अजिबात दिसत नाही आहे त्या निकालामध्ये. हेच कपिल सिब्बल यांनी आज दाखवून दिलेलं आहे. त्यामुळं वेळ जी आहे ती जवळ येत चाललेली आहे अंतिम निकालाची. आणि जर घटनेच्या चौकटीमध्ये राहून निर्णय आला तर उलटफेर जो आहे तो होऊ शकतो. निवडणूक आयोगाला या आपल्या निकालाबद्दल लाज वाटेल अशा पद्धतीचं आर्ग्युमेंट कपिल सिब्बल आज कोर्टामध्ये करत होते. त्यामुळं पुढचे काही दिवस जे आहेत ते महत्त्वाचे आहेत. या संपूर्ण सत्ता संघर्षाचे, निवडणूक चिन्हाच्या सुनावणीचे सगळे अपडेट्स आपल्या चॅनलवरती पाहायला विसरू नका. शक्य तितक्या पद्धतीनं सपोर्टही करा. स्वतंत्र पत्रकारितेचा हा प्रयोग तुमच्या मदतीवरच टिकू शकतो. धन्यवाद.